अरे बापरे, एस.टी महामंडळाचा असा जी.आर आलेला आहे की एकूण तुमचे पाय जमिनीवरूनच सरकतील. 1 सप्टेंबरपासून एस.टी प्रवासाचे सगळे नियम मुळापासून बदललेत. ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती ना, अखेर तेच घडलंय. महिलांचं हाफ तिकीट थेट रद्द, ज्येष्ठ नागरिकांच्या 50% सवलतीवर कडक निर्बंध आणि पुरुषांसाठी असा भयंकर नियम जो तुम्हाला थेट रस्त्यावर उतरवू शकतो. जर तुमच्या खिशात ही 2 कागदपत्र नसतील तर तुम्हाला एसटीत पाऊलही ठेवू दिलं जाणार नाही. विश्वास बसत नाही ना? पण महाराष्ट्रात या 5 नियमांची अशी कडक तपासणी सुरू झालेली आहे की लोकच हादरलेत. पहिली घटना घडलेली आहे पुण्यात. 5 महिलांकडे पहिलं कागदपत्र नव्हतं म्हणून त्यांच्याकडून फुल तिकीट वसूल केलं. दुसरं कागदपत्र मागितलं तेही नव्हतं. कंडक्टरने त्यांना थेट चालत्या प्रवासातून एसटीतून खाली उतरवलं. दुसरी घटना घडलेली आहे नाशिकमध्ये. 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 15 ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रात किरकोळ प्लॉट आढळला. त्यांना भर रस्त्यात गाडी थांबवून खाली उतरवण्यात आलं. आणि तिसरी घटना तर कोल्हापूरमध्ये घडली, जी सगळ्यात भयानक आहे. एका व्यक्तीकडे ही 2 कागदपत्र नव्हती आणि त्याने 5 नियमांत जो 5वा नियम आहे तो त्याने मोडला होत नव्हता. तरीसुद्धा त्याला थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो आता जेलमध्ये सुद्धा आहे. हो, एस.टी महामंडळाने आता इतके कठोर नियम लागू केलेत ना, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. पूर्वी कसं होतं, खिशात पैसे असले की कोणतेही कुठून प्रवास करायचं. महिला हाफ तिकिटाचा भरपूर फायदा घेतला. ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही साधं ओळखपत्र दाखवून सवलत मिळवायची. पण आता तसा वेळ संपलेला आहे. काही दिवसांपूर्वी महामंडळाने सर्वांना NCMC कार्ड काढायला सांगितलेलं होतं, पण आपण लोकांनी त्याला अजिबात गांभीर्याने घेतलं नाही. म्हणून आता एस.टी महामंडळाने हा अतिशय कठोर निर्णय घेतलेला आहे. 1 सप्टेंबरपासून असे 5 नवीन नियम लागू होतात जे याआधी कधीच नव्हते. आणि विशेष म्हणजे याची अचानक तपासणी ठिकठिकाणी सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर येणाऱ्या दिवसात एसटीने कुठेही प्रवास करायचा असेल तर ही माहिती पूर्ण पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण महाराष्ट्रात ज्या 3 घटना घडलेल्या आहेत त्यांना एकाच कॉमन चुकीमुळे लोकांना एसटीतून खाली उतरवलं गेलं आणि एकाला थेट जेलची हवासुद्धा घ्यावी लागली. मग ते 5 कडक नियम कोणते आहेत? महिलांना हाफ तिकिटासाठी आता कोणती नवीन कागदपत्र दाखावी लागणार आहेत? प्रवास करताना कोणती 2 कागदपत्र खिशात ठेवणं बंधनकारक आहे? आणि त्यातून ते तिघींनी नेमकी कोणती एक चूक केली होती? चला तर या सर्व प्रश्नाची उत्तरं अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. हीच ती एक चूक जी आता तुम्हाला अजिबात करायची नाही. चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. एसटीने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी महामंडळाचा एक नवीन जी.आर आलेला आहे. या जी.आरमध्ये 5 अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये सवलतीचं हाफ तिकीट थेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा नियम पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होत आहे. सुरुवातीला लोकांना यावर भलताच भरोसा नव्हता. लोक म्हणत होते, असं कसं हाफ तिकीट बंद होईल? हे काय खरं नाही. महिलासुद्धा म्हणत होत्या की या केवळ अफवाच आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात घटना घडली की बातम्यावर टीव्हीवर आली तेव्हा मात्र सगळ्यांचे डोळे उघडले. आता या घटनात नेमक्या काय घडल्या, कशा पद्धतीने चेकिंग सुरू झालेली आहे आणि 1 सप्टेंबरपासून हाफ तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती 2 कागदपत्र दाखवावी लागणार आहेत, हे सगळी सविस्तर माहिती आपण पाहूयात. पण त्याआधी पुण्यात घडलेली ती पहिली धक्कादायक घटना लक्षपूर्वक ऐका. पहिली घटना घडली पुण्यात, ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलेलं आहे. रोजच्या प्रमाणे एसटी बस स्टँडवरून निघाली. त्या गाडीत 5 महिला प्रवासी बसल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांनी महामंडळाच्या योजनेनुसार 50% सवलतीचं हाफ तिकीट मागितलं आणि कंडक्टरने तिकीट दिलं सुद्धा. पण गाडी जशी पुढच्या स्टॉपवर पोहोचली तिथे अचानक फ्लाइंग स्क्वॉड म्हणजे चेकिंग अधिकाऱ्यांची गाडी आली. चेकिंग अधिकाऱ्यांनी थेट एसटीत शिरले आणि तपासणी सुरू केली. त्या अधिकाऱ्यांची महिलाचं तिकीट पाहिलं आणि तात्काळ सांगितलं, तुम्ही पहिला नियम मोडला आहे, त्यामुळे तुम्हाला ही सवलत लागू होत नाही. महिलांनी लगेच वाद घालायला सुरुवात केली. आम्ही तर रोज याच तिकिटावर जातो, मग आजच काय अडचण आली? पण अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, कालपर्यंत नियम वेगळा होता, आता नियम बदललेला आहे. तरीही त्या महिला अधिकाऱ्यांची हुज्जतच घालत होत्या आणि शेवटी त्यांना थेट एसटीतून बाहेरसुद्धा काढण्यात आलं. अक्षरशः रोज प्रवास करणाऱ्या या महिलांची नेमकी काय चूक झाली होती? त्यांना कोणता नवा नियम माहीत नव्हता, त्यामुळे त्यांना गाडीतून उतरवलं गेलं. आणि तो महिलांसाठीचा पहिला नियम नक्की काय आहे? हा नियम पहिला आहे तो कसा पाळायचा ते समजून घेण्याआधी आपल्या नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत घडलेली दुसरी घटना समजून घ्या आधी, जिथे 2 नंबरचा नियम मोडला गेला. ही घटना नाशिकच्या मुख्य बस स्थानकावर घडली. एक लांब पल्ल्याची एसटी गाडी सुटण्याच्या तयारीत उभी होती. गाडीत 60 वर्षावरील अनेक ज्येष्ठ नागरिक 50% सवलतीचं तिकीट काढून बसले होते. आता सुटणार तितक्यातच कंडक्टर तपासणीसाठी आला.
तो एका ज्येष्ठ नागरिकांजवळ गेला आणि म्हणाला, काका तुमचं मूळ ओळखपत्र दाखवा. आजी काकांनी खिशातून ओळखपत्र काढलं, पण ते पाहताच कंडक्टरला शंका आली. ते कागदपत्र बनावट असल्याचा संशय आला. कंडक्टरने लगेचच गाडीतील इतर 14 ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्र तपासली आणि तपासणीची करताना त्यांच्या लक्षात आलं, कारण त्यांनी त्यांच्या आधार कार्डवर तारखा चक्क बदललेल्या होत्या. कंडक्टरने त्या 15 जणांना तात्काळ बसमधून खाली उतरवलं आणि त्यांची सवलत कायमची रद्द केली. त्यांना थेट दुसरा नियमसुद्धा मोडला. आता बघा, पुण्यात महिलांना उतरवलं, नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकांना उतरवले. त्याची चूक नेमकी काय होती? त्यांनी कोणता नियम मोडला? महिलांनी पहिला नियम मोडला, म्हणून त्याला महिला असून हाफ तिकिटाला पात्र असूनही त्यांना गाडीबाहेर काढण्यात आलं. तर दुसरा नियम 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असूनही त्यांना बाहेर का काढलं? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण ही तिसरी भयानक घटना लक्षपूर्वक ऐका, ज्यांच्यात एका तरुणाला थेट जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. आणि मग आपण त्या नियमांची माहिती घेऊया. ही तिसरी घटना घडली कोल्हापूरमध्ये महामार्गावर. रात्रीची वेळ होती. गाडी महामार्गावरून सुसाट धावत होती. एका स्टॉपवरून एक प्रवासी बसमध्ये चढला आणि सीटवर बसला. पण काही वेळातच त्यांची विचित्र हालचाल सुरू झाली. त्याने मद्यपान केलं होतं. तो बाजूच्या सीटवर असणाऱ्या महिलांकडे विचित्र नजरेने पाहायला लागला आणि अश्लील भाषेत फुटफुटत होता. त्यांच्या अंगाला येणाऱ्या तंबाखू आणि दारूच्या उग्र वासामुळे पाठीमागच्या प्रवाशांना प्रचंड त्रास होऊ लागला. महिलांनी प्रवाशांनी तात्काळ कंडक्टरला हे सगळं सांगितलं. कंडक्टरने त्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, शांत बसायला सांगितलं, पण तो उलट कंडक्टरशीच वाद घालू लागला आणि गाडीत गोंधळ घातला. मित्रांनो, पूर्वी अशा प्रश्नांना फक्त पुढच्या स्टॉपवर उतरवून दिलं जायचं, पण आता असा नवीन नियम असल्यामुळे गाडी थेट पोलीस स्टेशनकडे गेली. पोलीस आता स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांच्यावर कडक कलमांतर्गत थेट गुन्हा दाखल झाला आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि शेवटी त्याला कोठडीत टाकण्यात आलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 3 भयानक घटना तर तुम्ही पाहिल्या, पण ते नियम नेमके कोणते आहेत लक्षपूर्वक ऐका. महिला एसटीत 50% तिकिटावर प्रवास करणाऱ्या, मग पुण्यात त्या महिलांना गाडीतून का उतरवण्यात आलं? तर त्यांना पहिला नियम माहीत नव्हता. पहिला नियम असा आहे की शहरी भागाच्या अंतर्गत प्रवास करताना 50% तिकीट सवलत बंद करण्यात आली आहे. म्हणजेच जर तुम्ही पुण्यातून पिंपरी चिंचवडला जात असाल, ठाण्यातून दादरला जात असाल किंवा कोणत्याही एका शहराच्या आत एसटीने प्रवास करत असाल, तर तिथे 50% सवलत लागू होणार नाही. तिथे तुम्हाला 100% पूर्ण तिकीटच द्यावं लागेल. इतकंच नाही तर जर तुम्ही एसटीने महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडून राज्याबाहेर गेला तरीसुद्धा ही अर्ध्या तिकिटाची सवलत बंद होते आणि पूर्ण तिकीट लागू होतं. दुसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. नाशिकच्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांनी ओळखपत्रावर जन्मतारीख बदलल्याची शंका आलेली आहे आणि जेव्हा चेकिंग करण्यात आली तेव्हा प्रकार उघडकीस आल्यामुळे आता मूळ ओळखपत्रात छेडछाड किंवा खाडाखोड असेल तर सवलत तर मिळणारच नाही, पण थेट कारवाईसुद्धा होऊ शकते. आणि आता तिसरा नियम, अशा प्रवाशांना वर्तवण्याचा. कोल्हापूरच्या संघटनेत त्या व्यक्तीने एसटीचे कडक नियम मोडले होते. मद्यपान करून बसमध्ये बसणे, सहप्रवाशांशी विशेषतः महिलांशी अश्लील वर्तन करणे किंवा कर्मचाऱ्यांशी वाद घालणे हे आता अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. कंडक्टरशी वाद आणि हुज्जत घातली, हे नियम मोडले तर म्हणूनच त्याला थेट जेलमध्ये टाकण्यात आलं. आता या पद्धतीची नवी नियमावली एसटी महामंडळाकडून लागू होणार आहे. एसटी प्रवाशांनी तुमचं आधार कार्ड हे ओरिजिनल आणि प्रॉपर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच NCMC कार्ड आहे जे तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. येणाऱ्या काळात पूर्णपणे बंधनकारक केलं जाणार आहे. इतकंच नाही तर आता तिकीट रोख पैशाची नाही तर NCMC कार्डवर रिचार्ज करूनच तुमचं तिकीट काढलं जाणार आहे. अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे. जर मित्रांनो 1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या या नव्या नियमावलीत सविस्तर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं हे खाली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि WhatsApp ग्रुपवर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.